नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. मटकाबुकी आकाच्या पुन्हा फुगल्या काखा. मटकाबुकी पोलीस प्रशासनाला पुन्हा देत तर नाहीत ना ओपन चॅलेंज. सध्या कराड शहरामध्ये चोर ते चोर वरून शिरजोर अशा म्हणीप्रमाणे मटकाबुकी आकाच्या एजंटांनी पोलीस प्रशासनाला न जुमानता, कारवायांना न घाबरता थाटामाटात पुन्हा मटकाबुकी सुरू केले असून आता या छायाचित्रात पहा. अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळीस कशा प्रकारे चोरी चोरी चुपके चुपके मटकाबुकी घेतला जात होता. आणि दुसऱ्या छायाचित्रात पहा, ना डरेंगे ना रुकेंगे, हम तो अपना काम शुरू रखेंगे अशा आविर्भावात आता हाच मटकाबुकी स्टेनलेस स्टीलच्या टपरीमध्ये आलिशान खुर्चीवर बसून अगदी थाटामाटात बसून हजारो नागरिकांच्या इजा करण्याच्या वाटेवर शासनाने जणू काही याला लायसनच इश्यू केल्यासारखे खुलेआम मटकाबुकी घेत आहे. याच टपरीच्या हाकेच्या अंतरावर आहे मार्केट यार्ड पोलीस चौकी. हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांनी काय समजावे? पोलिसांचे भय इथे राहिलेच नाही का? आता या दुसऱ्या छायाचित्रात पहा. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोर्टाच्या हाकेच्या अंतरावर सिटी पोस्ट ऑफिसच्या भिंतीलगत पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जैसे थे, सर्व काही खुलेआम. याला काय म्हणावे? मेहरबान कोर्टाचा कळत नकळत अवमान तर नाही ना? पुढील छायाचित्रात पहा. एसटी स्टँड परिसरातील नवग्रह मंदिरा शेजारी देखील पूर्वीचीच परिस्थिती पाहावयास मिळाली. कारवाईपुरती बंद, पुन्हा खुलेआम सुरू. आता यापुढे तर या महाशयांनी माय मराठी टीव्हीकडे शासनाने जणू काही चालू बंदचे लायसनच दिले की काय असा समज धरून चक्क माय मराठी टीव्हीला फोन केला आणि दिव्यांग अपंगत्वाचे कारण पुढे करत चक्क माय मराठी टीव्हीलाच म्हणाला, मी दिव्यांग अपंग संस्थेचा अध्यक्ष असून आपण केलेल्या माझ्या मटक्याच्या टपरीच्या चित्रीकरणामुळे पोलीस प्रशासनाने माझ्यावरती कारवाई केली आहे. कृपया माझ्या टपरीचे चित्रीकरण करू नका. मी अनेक व्यवसाय केलेत, आज पुन्हा मी टपरी सुरू करतोय. आणि त्याने चक्क पुन्हा आहे त्या ठिकाणी टपरी सुरू देखील केली. परंतु पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याकरिता टपरीचे स्वरूप थोडेसे बदलल्याचे पाहावयास मिळाले. कुरकुरे, वेफर्स, चॉकलेट असे पदार्थ दर्शनी भागात ठेवल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार चालतो तो कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. पोलीस प्रशासन कारवाई करतंय, मग पुन्हा परिस्थिती जैसे तीच का पाहावयास मिळते आपणास? शहर पोलिसांचा तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अव्वल स्थानी असणाऱ्या डीबीचा वचक कमी तर झाला नाही ना? पालिका प्रशासनाने देखील यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. कारण कराड नगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावरती शेकडो अवैध व्यावसायिकांच्या टपऱ्या दिमाखात उभ्या आहेत. मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी या अवैध व्यावसायिकांना पाठबळ न देता ऍक्शन मोडवरती यावे हीच मागणी आता कराडची सुज्ञ जनता करत आहे.